श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जयपूरहून श्री रामानंद महाराजांची मूर्ती तयार होऊन आली. मूर्ती पाहून ही सर्व भक्त मंडळी अत्यंत प्रसन्न झाली. पादुका स्थापनेनंतर हा पहिलाच मोठा उत्सव आता होणार होता. माघवद्य प्रतिपदेपासून या महोत्सवासाठी भक्त मंडळी व कार्यकर्ते मंडळी साखरखेर्ड्यास येऊ लागली. मंदिरासमोरील प्रांगणात भव्य असा सभामंडप उभारण्यात आला. ब्रह्मवृंदांनी यज्ञकुंड तयार करून घेतले. केळीचे स्तंभ, तोरण, पताका लावून मंडप सजविण्यात आला. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. तसेच दासबोधातील निवडक ओव्या, निवडक मनाचे श्लोक यांचे फलक तयार करून मंडपात ठिकठिकाणी लावण्यात आले. गोमयाचा दाट सडा शिंपडून त्यावर रांगोळ्या काढून सर्व परिसर सुशोभित करण्यात आला. या महोत्सवाला जाण्यासाठी प्रभाकरराव आळशी घरून निघणार त्याच्या आदल्या दिवशीच त्यांच्या काही महिन्याच्या सुनील नावाच्या तान्ह्या मुलाला फणफणून ताप आला. परंतु अशाही परिस्थितीत श्री महाराजांवर पूर्ण भरोसा ठेवून ते मुलासह साखरखेर्ड्यास आले. श्री महाराजांचे दर्शन घेतले. श्री महाराजांनी सर्वांची चौकशी केली तेव्हा मुलाला 104 ताप असल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा महाराज म्हणाले, मुलाला एवढा ताप असताना एवढ्या तापात त्याला घेऊन कशाला आलात? परंतु नंतर लगेच म्हणाले, ठीक आहे, काळजी करू नका, त्याला महाराजांचा अंगारा लावा, महाराज सांभाळतील, त्याला दूध वगैरे द्या. असं म्हणून त्यांना गाईचे दूध देऊन खोलीवर पाठविले. दासनवमीपासून या महोत्सवास प्रारंभ झाला. काकड आरतीनंतर श्री समर्थांचा जय जयकार करून नामसप्ताह बसविण्यात आला. नंतर श्री महाराज भिक्षेचे श्लोक म्हणून सांप्रदायिक भिक्षेसाठी निघाले. त्यांच्याबरोबर अनेक भक्तगण भिक्षेसाठी गेले. भिक्षेहून परत आल्यावर माध्यान्ही 12 वाजता श्री समर्थ पुण्यतिथी निमित्त महाराजांचे प्रवचन झाले. श्री महाराजांनी समर्थांचा निर्याणाचा प्रसंग सांगून श्री समर्थांचा जय जयकार करीत समर्थांवर गुलाल पुष्पे उधळली. नंतर नैवेद्य आरती होऊन सर्वांनी भोजन प्रसाद घेतला. दशमीला काकड आरतीनंतर प्रभाकरराव व सौ सुशीलाबाई आळशी यांना मंगलस्नान घालून यज्ञकंकण बांधण्यात आले व नियोजित रामनाम स्वाहाकार व अध्यात्म रामायण स्वाहाकार सुरू झाला. या महोत्सवासाठी अनेक साधू संत मंडळी ठिकठिकाणाहून आली होती. त्यात सर्वश्री पाचलेगावकर महाराज, धुंडीराज महाराज, नानाबुवा जहागीरदार, लोणीचे श्री प्रल्हाद महाराज, तुकाराम गुरु धर्माधिकारी, श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे अशी अनेक संत मंडळी होती. दशमीला श्री तात्यासाहेब केतकर महाराज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना घेऊन आले. त्यांच्याबरोबर रामदास तांबेही आले. त्यांच्या स्वागतासाठी वेशीजवळ सर्व भक्तमंडळी जमा झाली होती. पुष्पहार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. श्री महाराजांसह सर्वांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला. श्री ब्रह्मचैतन्य व श्री रामानंद महाराजांचा जय जयकार करीत त्यांना मिरवणुकीने श्री रामानंद मंदिरात आणण्यात आले. राजाभाऊ देशपांडेकडे त्यांना उतरण्याची व्यवस्था केली होती. श्री महाराजांनी सर्वच संत महंतांची व ब्रह्मवृंदांची तसेच कीर्तनकार, प्रवचनकार यांची व्यवस्था चोख ठेवली होती. एकादशीला काकड आरतीनंतर सकाळीच आंब्याच्या पानांची तोरणे व पुष्पमाला लावून भव्य रथ तयार करण्यात आला. त्यात सुंदर सिंहासन तयार करण्यात आले व श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीस रथारूढ करून प्रेमपूर्वक त्या सिंहासनावर बसविण्यात आले. नंतर टाळमृदुंगाच्या व रामनामाच्या जयघोषात श्री रामानंद महाराजांची भव्य शोभायात्रा निघाली. पुढे वाजंत्री लावली होती. ते आपल्या वाद्यातून स्वामी माझा पाहिला या मानगंगा तिरी, धाव घेई माये वाट तुझी पाहे, तर कधी शरणागत मी तारी अनाथा अशी पदे गात होते. श्री महाराजांच्या स्वागतासाठी सुवासिनींनी रस्त्यावर गोमयाचे सडे शिंपडून व त्यावर रांगोळ्या काढून मार्ग सुशोभित केले होते. सर्वत्र तोरण पताका लावण्यात आल्या होत्या. आबालवृद्ध स्त्री पुरुष रथापुढे आनंदात धुंद होऊन पावल्या फुगड्या खेळत होती. ध्वज पताका डौलाने फडकत होत्या. निशाने उंचावल्या जात होती.
सेवेकरी श्री रामानंद महाराजांवर चौऱ्या ढाळीत होते. दंडधारी हातात चांदीचे दंड घेऊन रथापुढे चालत होते. मुली टिपऱ्या खेळत व मुले लेझीम खेळत रघुपती राघव राजा रामच्या गजरात रथापुढे नाचत जात होती. सौभाग्यवती स्त्रिया रथासमोर येऊन मंगलारतीने श्री रामानंद महाराजांना ओवाळीत होत्या. अनेक भक्त रथासमोर लोटांगण घालीत होते. श्री महाराजांचा जय जयकार करून भक्तमंडळी रथावर गुलाब पुष्पे उधळीत होती. काही भाविकांनी रथावर पैसेही उधळले. श्री रामानंद महाराजांना रथारूढ पाहण्यासाठी सर्व नगर उलटले होते. भक्त भाविकांचा महापूर लोटल्याचा भास सर्वत्र होत होता. श्री ब्रह्मचैतन्य रामानंद महाराजांचा अखंड जय जयकार करीत व नाचत गुरुगुण गात मिरवणूक जात होती. सर्वांच्या हृदयातील आनंद आज सर्वत्र ओसंडून वाहत होता. अशा या महदानंदात श्री महाराजांची ही भव्य रथ मिरवणूक कसब्यातील राममंदिरापर्यंत आली. श्री रामरायाचे दर्शन घेऊन व आरती करून ही रथयात्रा श्री रामानंद मंदिरात परत आली. श्री रामानंद महाराजांना रथातून उतरून घेण्यात आले. दासनवमीपासून रोज हजारोंनी अन्नदान होत होते. श्री रामनामाच्या गजराने सर्व साखरखेरडा नगरी दुमदुमून गेली होती. रघुपती राघव राजा रामच्या घोषात पावल्या खेळताना मंडळी देहभान विसरून जात होती. सर्वत्र राम भरले होते. सर्व संत महंत कीर्तनकार प्रवचनकार आपल्या कीर्तन प्रवचनातून नाममहात्म्य विशद करीत होते. प्रकट श्री ब्रह्मचैतन्य आविष्कार वाणी अवतार श्री तात्यासाहेब केतकर पेटीवरून योग्य असे आधुनिक दृष्टांत देऊन सर्वांना नाममहात्म्य पटवून देत होते. पेटीवरून बोलताना थोरले म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदा म्हणाले, प्रल्हाद बुवा, पांडुरंग बुवा आणि मी कोणीही भिन्न मानू नये. त्यांचा सोहळा पाहण्यासाठीच मी इथे आलो आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मूर्तिस्थापनेचं विधान ब्रह्मवृंदांनी पूर्ण केलं. एकादशीला रात्री बऱ्याच उशिरापर्यंत हृदयद्रावक असं गोड भजन झालं. मूर्ती रात्रीचं स्थानापन्न करण्यात आली. द्वादशीला ब्राह्म मुहूर्तावर सर्वांची स्नाने झाली. द्वादशीचे अभंग म्हणण्यात आले. नंतर श्री महाराज थोरल्या महाराजांना म्हणजे तात्यासाहेबांना सर्व ब्रह्मवृंदासह मंदिरात घेऊन आले. त्यांना गाभाऱ्यासमोर आसन घालून बसविण्यात आले. नंतर वैदिकांनी वैदिक मंत्र पठण केले व मंगलाष्टकादी म्हणून सूर्योदयाला थोरल्या महाराजांच्या हस्ते श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अत्यानंदात संपन्न झाली. असो, साधक हो, परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकरांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांबद्दल काढलेले गौरवोद्गार आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.